सगळा गंगाखेडला माहिती आहे. 20-20 रुपयाची पाण्याची बॉटल विकून जगणारा गोरगरीब आहे मी. राजमहाली कधी जीवन अडकला, सिंहासनाचा मोहन पडला. राजमहाली हो नो, पाण्याचं वाटप सुरू झालंय. मी सध्या आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये आहे आणि माझ्या रुचिगाबारपासून आपण ज्यावेळेस निघालो पाणी घेऊन तेव्हापासून मला आता फोन यायले तर किंवा प्रत्येक जण म्हणाले की भाऊ होळकर चौकाचा जो व्हिडिओ काल टाकला होता त्याचं काम लय राईट झालंय. आता चालू आहे आपण होळकर चौकाकडे, बघू तिथं नेमकी तिथल्या नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे. तेव्हा आता होळकर चौक आता इथं आहे, आपण चालू आहे तिकडे बरं का. थांबा आता 5 मिनिटांमध्ये गाडी तिथं जाते, थोडंसं वाटप राहिलं इथं. कोणीतरी पुढे होऊन जर बोलत असेल, जनतेचे प्रश्न मांडत असेल तर नक्कीच कामाला यश मिळतं आणि कामाची पोचपावती मिळते. काल मी होळकर चौकाबद्दल जो प्रश्न मांडला होता तो काल नव्हता मांडला, गेल्या कित्येक दिवसापासून मी प्रश्न मांडत होतो, पण याच्यावर नगरपालिका कुठल्या प्रकारची ऍक्शन घेत नव्हती. काल मी सीओ साहेबांना बोलत असताना एक रोष होता, कारण 5-6 महिन्यापासून मी त्यांचा पाठलाग करत होतो पण ते कुठल्या प्रकारची ऍक्शन घेत नव्हते. पण धन्यवाद तुम्ही केल्याबद्दल. तुम्ही आता तुमच्या डोळ्यांना बघा काय फरक जाणवला तुम्हाला. हा आपला होळकर चौक आहे. होळकर चौकामध्ये हे बघा, हा पूर्ण जवळपास 60-70 फुटाचा रोड आहे. धन्यवाद. तर अशा प्रकारे झालेला आहे आणि आपले काही भाऊबंद आहेत तिथे ऑटोवाले. भाऊ चला जाऊ, इथं ट्रॅफिक करू नका. ऑटोवाले भाऊबंद आहेत, त्यांना आपण त्याची प्रतिक्रिया विचारलं. भावा, इथं जे ट्रॅफिक होती ना आपली, ही किती दिवसापासून होती अशीच? खूप वर्षापासून होती. बरं. मग काल जे तिथं लेडीज एक पडली होती, घटना घडली होती, त्याच्याबद्दल तुला काय सांगता येईल नेमकं? ते खूप अत्यंत वाईट गोष्ट आहे ती. एक मुस्लिम समाजाची महिला तिथं पडली होती. ठीक आहे, पडली होती. आता ही ट्रॅफिक मोकळी झाली, याच्याबद्दल काय वाटतं तुला? चांगलं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं भाऊ? चांगलं वाटतं. सर तुम्हाला काय वाटतं सर? एक नंबर झालं. अरे वा, आणि वाहतुकीची कोडी भेटली. ठीक आहे, वाहतुकीची कोंडी मिटली. अभिनंदन करावं. धन्यवाद सर, धन्यवाद. प्रशासनाचं अभिनंदन करणं खूप गरजेचं आहे आणि प्रशासनानं हे जर कामं ऑलरेडी केले असते तर माझ्यासारख्या महेश बिडकरला फोन लावून त्यांना बोलायची गरज नव्हती. पण सीओ सोनवणे साहेब, माझी अजून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मी जो तुम्हाला जे प्रश्न मांडला होता तो प्रश्न तुम्ही सोडवलाय, पण हा प्रश्न असाच राहावं, ह्याच्यावर जे तुम्ही उत्तर दिलं हे असंच राहावं. उद्या चलून पुन्हा इथं जशी ती कंडिशन होऊ नये. आणि जरी मी तुम्हाला काल रागाच्या भरात एखादा शब्द काही चुकीचा बोललो असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मला माफ करा. परंतु हा प्रश्न कित्येक दिवसापासून रखडला होता म्हणून मी बोललो. आणि ऑटोवाल्यांची अजून एक प्रश्न आहे, तो प्रश्न काय तुमचा सांगावा? आम्हाला जास्त नाही, 5 ऑटोचा पॉईंट पाहिजे इथं. बाकी कोणी बी येते, पुन्हा मग उठून लावते आम्हाला. अच्छा, म्हणजे होळकर चौकामध्ये तुम्हाला थांबण्यासाठी एक 5 ऑटोचा पॉईंट पाहिजे, बरोबर? तर अशी तुम्ही सोनवणे साहेबाला अजून एकदा विनंती करा. सोनवणे साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती की आम्हाला 5 ऑटोचा पॉईंट द्यावा इथं. ठीक आहे. तर सीओ साहेब, तुम्हाला या नागरिकांची विनंती आहे की इथं 5 ऑटो थांबण्यापुरता एक पॉईंट करा आणि तुम्ही इथं थांबू नका, आमची ट्रॅफिक विनाकारण हे करू नका. बिलाल भाऊ चला वा पुढे. तर शिवसाहेबाला हा, मार्केटच्या लोकांना मेल्यावर तुमचं सांगा भाऊ. साहेब आज जाग आली का तुम्हाला? आज दिसायला ते महेश बिडकर मुळे एवढं मोकळं असंच राहू द्या म्हणा, एकटाच आवाज उठलायला. हात जोडून विनंती, असं राहू द्या. असं राहू द्या म्हणा. पुन्हा जशी ती कंडिशन करू नका मामा. भाऊ हात जोडून विनंती, कृपा हात जोडून माझी बी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. राजकीय प्रशासन आणि प्रशासकीय प्रशासनाकडून महेश बिडकरची काही अपेक्षा नाहीये. आणि सगळ्यांनी महेश बिडकर सारख्या सच्च्या कार्यकर्त्याला साथ द्या. जनतेसाठी लढायले, त्याला काय रुपयाचं देणं घेणं 100% मला नाही. जनतेकडून पाण्याच्या बाटल्या इकते विचार कोणाकडनं आहे आणि सुशिक्षित आहे. हो भाऊ, 100% चांगल्या माणसाला पुढे करा आणि सच्चा आहे. धन्यवाद. माझं नाव गजानन चिंतामण गडम, श्री कृपा इंडस्ट्रीजचा मालक मी. ओके, धन्यवाद. हे बघा, इथं आपली पाण्याची गाडी आहे. पाण्याची गाडी ज्यावेळेस मी इथून घेऊन आलो, माझ्या प्लॅन्ट पासून मला 10-12 जण म्हटले की काम लय चांगलं तर काम लय चांगलं झालंय म्हणले आणि मी इथं येऊन बघतोय अत्यंत चांगलं काम झालंय. फक्त हे असंच राहावं अशी विनंती आहे. आणि जनतेकडून, प्रशासनाकडून, राजकीय प्रशासन, प्रशासकीय प्रशासनाकडून माझी काहीच अपेक्षा नाहीये. फक्त मी ज्यावेळेस सामान्य जनतेचे प्रश्न मांडतोय त्या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्ही देणं अपेक्षित आहे. ओके, जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. आणि यांचा एक प्रश्न आहे की 5 ऑटोंचा पॉईंट यांना द्या, तेवढा एक प्रश्न सोडवा जेणेकरून इथली वाहतूक कोंडी कायमची मिटून जाईल. पुण्यश्लोक आले होळकरांच्या या चौकामध्ये एकदम अत्यंत बघण्यासारखी कंडिशन झाली आहे. ठीक आहे, आता इथं जर माळेवाले बसले तर ते गाडीमध्ये टाकण्यासाठी गाडी उभा आहे, पण बघू आता किती दिवस गाडी उभा राहते. आज खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक आले होळकरांचा चौक या ठिकाणी मोकळा झालेला आहे.
छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचा आशीर्वाद असल्यामुळे कुठंतरी कामाची पोचपावती मिळालेली आहे. धन्यवाद. पूर्ण राजकीय प्रशासन आणि प्रशासकीय प्रशासनाचा मी खूप आभारी आहे. जनतेकडून आणि दोन्ही प्रशासनाकडून माझी काहीच अपेक्षा नाही आहे. जनतेचे प्रश्न सोडा, दॅट्स ऑल. धन्यवाद. आणि काल जे तुम्ही व्हिडिओमध्ये काही जण कमेंट करत होता की महेशराव तुमची बोलायची भाषा चुकली, बघा असं बोलल्याशिवाय काम होत नाही. गेल्या 5-6 महिन्यापासून हे काम रखडलेलं होतं आणि आज झालंय. ठीक आहे, तरी देखील मी काही चुकीचं बोललो असेल रागाच्या भरात तर सोनवणे साहेब आणि सगळेजण मला माफ करा, परंतु हे काम होणं खूप गरजेचं होतं. ओके. सिंहासनाचा मोहन पडला राजमहाली कधी जीवन अडकला. राजुनी सगळे ऐश्वराम रात्रीची करुणी नींद हराम. बाहेर पडला मर्दगडी राज्याची बसवाया खडी. पदरी पडली निर्भत्सना